मित्रांनो, हे आपलं निसर्गरम्य वारे बीच. हे बघा, ही रॉक क्रॅब आहे, मी पकडली आहे. तिची मोल्टिंग प्रोसेस बघ, ती आता कवच गाळते आहे. हे बघा, त्याचं शेल बघा, शेल गाळते येते, त्याची वाढ झाली आहे बघा. हळूहळू ती शेल गाळते. हे बघा, हे बघा निघालं. हे बघा, जिवंत आहे बघा. लाट आली दाखवतो. हे बघा, खूप फार कमी वेळा असं बघायला मिळतं दृश्य आमच्या वारे बीचवरती. बघा, बाहेर आली बघा, पूर्ण मोल्टिंग प्रोसेस. बघा, हे बघा बाहेर आली. हे बघा, ते आतलं शेल तिने पूर्ण सोडून दिला. पाय पण नवीन आहेत तिला, ते पाय पण नवीन आले बघा. आणि पूर्ण बाहेर पण नवीन आले आणि डोळे पूर्ण शरीर नवीन आहे. तिने कवच गाळलं. फार कमी वेळेला असं बघायला मिळतं. नैसर्गिकरित्या नॅचरली ते बघा, लाट आली बघा. आता आता दाखवतो तुम्हाला मी. लाट गेली खाली. हे बघा, ही पहिली जी मी तुम्हाला दाखवली ती पहिली. हे बघा, हे त्याचं शेल बघा. ही पाय तेच आहेत, त्याचे पूर्वीचे पाय आहेत. हे बघा, वरून कशी वाटते, जिवंत आहे अशी. आतमध्ये बघा, हे तिने ते कवच गाळलं आणि ती अशा प्रकारे ती बाहेर आहे. आता हे एकदम नरम आहे. हे एकदम मऊ आहे ती, नाहीतरी रॉक क्रॅब आहे. ही दगडांवरून खूप फास्ट धावते. बघा, पावसाळी दिवस आहेत आणि पावसाळा आला आहे आता जवळ. बघा, ढग तयार झाले आकाशामध्ये. एकदम मऊ आहे. एवढ्यात चावली असते ती फास्ट पळते, एकदम फास्ट. तिला आता मी सोडतो पाण्यामध्ये. त्याच्या वेळेला काय असतं, दुसऱ्या कुर्ल्या म्हणजे दुसरे खेकडे ह्यांना खाऊ शकतात, कारण आता ते एकदम नरम आहे ना. मी इथे सोडतो. ती बघा, मी सोडली तिला. ती बघा चालली. ती बघा, गेली. आता तिचं हे विथ कवच आहे. हे बघा, पाण्यामध्ये टाकतं. ते करंट आहे आणि त्याच्यात आता जीव नाही. ती जिवंत कुर्ली गेली. तिला आम्ही लोकल भाषेमध्ये सरपुली बोलतो.
या कुर्ल्यांचा रस्सा खूप चवदार असतो, टेस्टी असतो. पूर्वी आमची आई वाट्यावर वाटून याचा रस्सा बनवायची, ह्या सरपुल्या कुर्ल्यांचा. खूप चवदार असायचा.